नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाइमटेबल आलेला आहे. तर ते तुम्हाला डिस्कशन करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही इथे गेल्यानंतर ना इथं पुढे आपल्याला भेटून जाईल. हे तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरही भेटणार आहे. तर याच्यानंतर जर तुम्ही बघाल, तुम्ही याच्या हे आजच आहे हे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मी पूर्ण वाचेल हे प्रसिद्धीपत्रक. आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या गट क आणि गट च वर्गातील 29 जिल्ह्यामध्ये 108 परीक्षा केंद्रावरती 30/11/2023 ते 7/12/2023 या वेळेत काय केलं होतं की या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याच्यानंतर 12/12 या तारखेलाही घेण्यात आली होती. त्याच्यानुसार काय केलं होतं की त्यांनी 15/12/2023 रोजी काय केली होती की त्यांनी ॲन्सर प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्शनसाठी 18/12 ते 20/12 या वेळेस काय केलं होतं की लिंक ओपन करण्यात आली होती. त्याच्यानंतर ऑब्जेक्शन घेण्यात आले होते. त्याच्यानंतर बघा, कागदपत्र तपासणीसाठी काय करण्यात आहे की तुम्हाला खालील गोष्टी सांगितलेल्या. आता बघा, मी सांगतो इथे काय करण्यात येणार आहे. सगळ्यात पहिले की तुम्हाला गुणवत्तेनुसार निवड यादीत स्थान मिळवलेलं आणि संबंधित उमेदवारांना आगाऊ सूचित करण्यात येते की कागदपत्र तपासणीच्या शैक्षणिक अहवाल या शैक्षणिक अर्जाचे व इतर आवश्यक कागदपत्रे त्यांनी काय केलं की साक्षांकित प्रती म्हणजे झेरॉक्स त्यांनी करून घ्यायच्या आहे. उमेदवारांच्या आवश्यकतेनुसार काय केलं की बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे तुमचं. तिथं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय केलं की हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे इथे जे फवारणीचे जे कागदपत्र आहे ते शासनाच्या निर्णयाचे आहेत तेच व्हॅलिड धरण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथं ओके. ज्या उमेदवाराकडे खालील एखादे कागदपत्र उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र नसल्यास ₹100 स्टॅम्पवर पेपरवर तुम्हाला काय करेल की कागदपत्र नियुक्तीपासून 1 महिन्याचे सादर करण्यात येत आहे. अन्यथा संबंधित उमेदवारांची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येत आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक आरक्षण आणि अनुभव प्रमाणपत्रे बोगस बनावट आढळून आल्यानंतर तुमचे आदेश रद्द करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर काय करायचं की या आशयामध्ये प्रतिज्ञापत्र वेळोवेळी सादर करावं लागेल तुम्हाला. आता बघा, ही माहिती इथे लिहायची आहे तुम्हाला. इथं स्वतःचं नाव लिहायचं आहे. इथे तुमचं पदनाम, अर्ज क्रमांक, बैठक क्रमांक, रोल नंबर इथं, ॲप्लिकेशन नंबर इथे येणार आहे. तिथे नंतर इथं तुम्हाला काय विचारलं आहे की तुम्हाला जन्मतारखेच्या प्रमाणपत्रासाठी कोणतं दिलेलं आहे? तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला दिलेला आहे की 10वीचं सर्टिफिकेट दिलेलं आहे? ते इथं तुम्हाला ते लाभ द्यायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट रिलेटेड तुम्हाला हे लिहायचं आहे. तुम्हाला सपोज कोणती कास्ट आहे. तर इथे काय केलं की कास्ट रिलेटेड ओके. तर कास्टमध्ये तुम्ही एस-सी असाल तर एस-सी लिहायला लागेल तुम्ही. ओके. जात प्रवर्गामध्ये. त्याच्यानंतर पोटजात लिहायला लागेल. इथं जी काही पोटजात असेल ॲक्चुअलमध्ये. त्याच्यानंतर प्रमाणपत्रावरती तुमचा तारीख आणि वेळ हे लिहायला लागेल तिथे. प्रमाणपत्र क्रमांक लिहायला लागेल. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात हे तुम्हाला कुठे केलेलं आहे म्हणजे औरंगाबाद, नागपूर जिथे-जिथे झालेलं आहे तिथे तुम्ही तिथे नाव लिहायचं आहे, प्रमाणपत्र क्रमांक आणि तारीख लिहायचं आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बाबतही तुम्हाला प्रमाणपत्र क्रमांक, तारीख लिहायची आहे आणि कालावधी व्हॅलिड कधीपर्यंत आहे ते लिहायचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट ही तुम्हाला तसंच कोणी दिलेलं आहे त्याच्या संदर्भात. शैक्षणिक अर्हता संदर्भात तुम्हाला विचारलेलं आहे हे शैक्षणिक अर्हता 10वीचं, 12वीचं ओके. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे का ते लिहायचं. 10वीचं लिहायचं आहे. नंतर डिप्लोमा असेल, डिग्री असेल, त्याच्यानंतर एम-ए म्हणजे हे असेल, पुढची असेल पदवी, ते त्याच्या संदर्भात लिहायचं आहे. एक्सपिरियन्स रिलेटेड तुम्हाला पदाचे नाव, कालावधी कधी केलेला आहे, संस्थेचे नाव, शासकीय नियमानुसार आहे याला टिक करायचं आणि मासिक वेतन द्यायचं आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन जर तुमचं झालं असेल कुठलं नर्सिंग काउन्सिलचं, फार्मसी काउन्सिलचं, डेंटल काउन्सिलचं, ऑक्युपेशनचं, फिजिओथेरपीचं असेल तर तिथं तुम्हाला याच्या संदर्भात माहिती लिहायची आहे. एम-एस-सी-आय-टी जर असेल सपोज तर त्याच्या संदर्भात इथं माहिती लिहायची आहे. समांतर आरक्षण करावी म्हणजे अंशकालीन असाल, पदवीधर असाल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त या सगळ्यांपैकी कोणतं असाल त्याचं प्रमाणपत्र क्रमांक, दिनांक, कोणी दिले त्याची काय केलं की माहिती लिहायची आहे. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इथं लिहायचं आहे. त्याची काय माहिती असेल तर येस किंवा नो. त्याच्यानंतर तुम्ही पत्ता संदर्भात पुरावा कोणता देत आहे. तर तिथं काय करायला लागेल, सध्या तुम्ही कोणत्या पत्त्यावरती हे करत असाल तर पत्त्यासंबंध आधार कार्ड वगैरे असेल तर द्यायला लागेल. त्याच्यानंतर आधार इथं आय कार्ड याच्यापैकी कोणतं तरी एक आय कार्ड द्यायला लागेल. पासपोर्ट साईज फोटो. नावात बदल झाला असेल तर तुम्हाला नावात बदलासाठी गॅजेट वगैरे असेल तर ती द्यायची आहे. तर ही सगळी माहिती तुम्हाला काय करायची ती द्यायची आहे. ओके. तर आशा करतो
ही माहिती तुम्हाला समजली असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.